सर, आज एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे. बैठक कशी असणार आहे, काय विशेष महत्त्वाचं? 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, समाज कल्याण आणि 2 सर्वसाधारण सभेच्या सभापतींची निवड आयोजित केली प्रशासनाने. तर त्या बाबतीत पक्षीय धोरण ठरवण्यासाठी आजची बैठक जिल्हा परिषदेचे गट नेते आमचे मनोज पेरे आणि जिल्हा प्रमुख यांच्या सहीनं काल आम्हाला सगळ्यांना प्राप्त झालं. त्या पद्धतीनं आजच्या या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. बरं, एक चित्र वेगळं पाहायला मिळतं आहे, कारण ज्या कार्यालयामधून बैठक घेत आहे त्या कार्यालयाच्या पार एवढा बंदोबस्त जास्त पाहायला मिळत नाही, कधीतरी पाहायला मिळतो. तर 2 तुमचे जे सदस्य होते ज्याच्यावर तुमची नाराजी आहे ते पण येत आहे, त्यामुळे सुरक्षा वाढवली आहे. अनुचित प्रकार घडू शकतो असा अंदाज आहे? नाही, आमची त्यांच्यावर काही नाराजी नाही आहे. त्यांनी काही चुकीचे वक्तव्य केले होते, त्याचा खुलासा आम्ही पत्रकार परिषद घेऊन केलेला होता. आता हे पोलीस बंदोबस्त काय आहे याची आम्हाला कल्पना नाही, परंतु त्यांनी सांगितलं की ते पक्षाच्या बरोबर आहेत आणि आम्ही पक्षाच्या बरोबर आहे, त्याच्यामुळं काही वाद असण्याचं काही कारण नाही. आजच्या बैठकीला सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे? हो, बंधनकारक आहे. ज्यावेळेस सभागृहात आणि सभागृहाबाहेर ज्यावेळेस सभागृहात काय धोरण घ्यायचं याची चर्चा करण्यासाठी जी एखादी पूर्वनियोजित बैठक ठेवली जाते आणि त्याला ज्यावेळेस पक्षाध्यक्षाने आमंत्रित केलं जातं, त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य असो किंवा विधानसभेचा सदस्य असो किंवा लोकसभेत त्यांना पक्षादेशानुसार त्या बैठकींना हजर राहणं बंधनकारक असतं. अन्यथा तो पक्ष आदेश डावलल्याची कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होऊ शकते. बरं, त्या 2 सदस्यांना स्वतःची प्रामाणिकता किंवा त्यासोबत सत्वपरीक्षा ही घेतली जाणार आहे, पण कशी घेतली जाईल ती? नाही, सत्वपरीक्षा पारंपरिक काहीच नाही. आता पहिल्यांदा तर बैठक आहे ना आमची, 2 तारखेला निवडणूक लागलेली आहे. त्यात पक्षाच्या वतीनं काय ध्येय धोरण असलं पाहिजे याच्यासाठीची बैठक आहे. 9 जणांची सिद्ध करण्यासाठी मतदानावेळी काय नेमकं काय तुमचं हे आहे? प्रामाणिक माणसाला सिद्ध करण्याची काय आवश्यकता असते? प्रामाणिक हा प्रामाणिकच असतो, ज्याला सिद्ध करावं लागतं तो प्रामाणिक नसतो. तुम्ही आज बैठकीला उपस्थित राहिलेला आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बैठकीला आहात. दिनांक 2 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या 4 सभापती पदांच्या निवडणुका होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय दानवे साहेब आणि गटनेते मनोज पेरे यांनी व्हॉट्सअपद्वारे मला निमंत्रण पाठवलं, बैठकीचं आमंत्रण दिलं आणि म्हणून आज मी या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित केलेल्या पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेलो आहे. बरं, तुम्ही ते 18 कोटीचा जे काही दावा केला होता त्यावर अजून ठाम आहात की त्याआधी तुमची भूमिका बदलली? मी बैठकीनंतर माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करतो. थँक्यू. आपण बघतोय ज्यावेळेस सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्यावेळेस जे तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे असं त्यांनी. मी प्रामाणिक, पक्षाबरोबर प्रामाणिक आहे. पक्षाचा व्हीप होता तटस्थ राहण्याचा, मी तटस्थ राहिलेलो आहे. आज बैठकीचं आमंत्रण सर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला, पत्र आलं आहे, मी बैठकीला आलो आणि मी मग पक्षाबरोबर प्रामाणिक आहे आणि त्या दिवशी सिद्ध होणारच आहे. त्याच्यामुळं त्यांनी काय आरोप केला त्यांना एकदा विचारा, नंतर मी माझ्या प्रश्नाची सगळी उत्तरं दिली. इतक्या सगळ्या 9 सदस्यात तुम्ही फक्त दोघांनी आवाज उठवला होता, एका अर्थानं तुमच्या भाषेत बंड म्हणता येईल. ते आज काय होईल? आवाज वगैरे हा काही प्रकार नाही. काही गैरसमजुतीमुळं जिल्हा प्रमुखांनी आमच्यावर काही आरोप केले होते आणि म्हणून कदाचित त्यांचा गैरसमज दूर झाला असेल. आजच्या बैठकीतून ते आम्हाला निष्पन्न होईल. आमची भेट होणार आहे, त्या बैठकीमध्ये ते त्यांची भूमिका सांगतील आणि त्यांनी भूमिका व्यक्त केल्यानंतर मी माझी भूमिका व्यक्त करेल. थँक्यू. काय झालं मग? त्यांनी भूमिका व्यक्त केल्यानंतर मी माझी भूमिका व्यक्त करणार आहे, एवढंच. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.